ऋषी व्लॉगरची रँड्रिका निघाली थाटात आणि पाहुण्याचा ट्रॅक्टर गेला ना भरेल पाण्याच्या पाटात. तर मंडळी झाला असं का आज रँड्रिका फोकरीत मळ्यात आलो आणि मळ्यात येऊन बघितलं तर या सोयऱ्याचा ट्रॅक्टर डायरेक्ट पाटात गेला होता. म्हणलं देत दानकान श्रीलंकाच विषय झाला. आता बांधा चराटन काढा वर वडून अख्खे मळेकरी जमले होते ट्रॅक्टर वाढायला आणि तुमच्या व्लॉगरला इकडे व्हिडिओ काढायचा होता आला होता. मग ट्रॅक्टर बाहेर काढून दिला आणि त्यात आपली डिपजर फोकरीत मी चाललो होतो एका जत्रेला कुठं तर रंगपंचमीच्या निमित्ताने पंचाळे गावात यात्रा महोत्सव आणि ही जत्रा बघण्यासाठी तुमचा व्लॉगर आला होता पंचाळे गावामध्ये. पंचाळे गावाची यात्रा बघायला आलो. म्हणलं इथं तर डायरेक्ट दानकान श्रीलंकाच विषय गाड्या मोक्कार मोठी जत्रा भरली होती. मग सगळ्यात पहिले मंदिरात आलो, कानिपनाथ महाराजांचे दर्शन घेतले आणि दर्शन घेतल्याच्या नंतर आरती सुद्धा भेटली. आरती केल्याच्या नंतर तुमचा ब्लॉगर निघाला होता डायरेक्ट घराच्या दिशेने. आता विषय असा झाला का तुमच्या भावाच्या पोटात लागले होते कावळे गागायला. त्यात मला जाताना हे हॉटेल दिसलं. आता या हॉटेलवरती ना बऱ्याचशा गाड्या लागेल होत्या म्हणून मला वाटलं की इथं जेवण खरंच क्वालिटी भेटत असेल म्हणून या हॉटेलमध्ये आलो. हॉटेलचं नाव होतं सुरभी व्हेज नॉन व्हेज. आता सगळ्यात पहिले हॉटेलमध्ये येऊन ना म्हणलं आपण जेवण करून घेऊ. त्यात मी मागवली स्पेशल मटन थाळी तर अशी क्वालिटी बाजू देदानकान श्रीलंकाचा विषय होता. आता मस्त पैकी जेवणाला ताव मारल्याच्या नंतर टेस्ट बघितली. आगा म्हणलं नाद खुळण जळगाव धुळाच विषय गाड्या. हा चव अशी होती का नुसती जिबीवरती खेळत होती. एवढंच नाही तर या हॉटेलमध्ये बार असल्या कारणाने तुम्ही सुद्धा तुमच्या मित्रांसोबत अशी पार्टी सुद्धा करू शकता. आणि या हॉटेलमध्ये व्हेज सुद्धा जेवण एवढं क्वालिटी बाजू होतं का देदानकान श्रीलंका. त्यांना म्हणलं जेवण कसं वाटलं ते पा काय म्हणते. आता यांचं तर माहित नाही पण पंचाळ्याच्या हॉटेल सुरभी अँड बारला जेवण मात्र एक नंबर क्वालिटी भेटतंय बरं का. तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा.